हाय भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये शौनक माने ब्लॉगमध्ये. सकाळच्या वाजलेले आहेत 8. आपण आलेलो आहे विष्णू लक्ष्मी मंदिर पाहायला. आमच्या गावामध्ये एक मंदिर आहे विष्णू लक्ष्मीचं, तर ते मंदिर पाहायला आलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता मी आता मंदिराच्या जवळ आहे. हा मंदिराचा परिसर आहे. त्या बाजूला मी तुम्हाला मगाशी दाखवलेली नदी आहे. समोर तुळस दिसते तुम्हाला, हे असं मंदिर आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊन पाहू. भावांनो, सकाळचे वाजलेले आहेत 8. मी आलो आहे नदीला. ही आहे कृष्णा नदी. कराडमध्ये संगम झालेला आहे. तिथून ती पुढे कृष्णा नदी म्हणून वाहते. अभ्या मारुडी. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. मंदिराच्या बाजूला शेत आहे असं, आणि हे मंदिर आहे. मंदिर आता बंद आहे. मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता मोकळी जागा आहे मुलांना खेळण्यासाठी. मोठा बोर्ड आहे. तिकडे खाली मंदिर आहे. हाय भावांनो, कसं वाटलं मंदिर तुम्हाला? तुम्हाला तर माहिती आहे, इतिहास साक्षी आहे. विष्णू लक्ष्मी हे एकत्र निवास करत नाहीत, तर ते मंदिर आपल्या मालखेड गावामध्ये आहे. मला वाटतं 2000 साली, फक्त 2000 सालापर्यंत विष्णूचं फक्त मंदिर होतं. 2000 साली लक्ष्मीची स्थापना करून हे मंदिर पुन्हा एकदा तयार केलेलं आहे. खूप छान असं मंदिर आहे. एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या. मंदिराच्या आजूबाजूला नदी आहे, मोकळं मैदान आहे मुलांना खेळायला. त्या बाजूला शेती आहे भावांनो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, विष्णू लक्ष्मी यांचं भांडण झालं होतं. तेव्हा लक्ष्मी रुसून आली होती. तिला शोधण्यासाठी विष्णू भूतलावरती आला. तिला काही ती सापडली नाही लक्ष्मी. त्यामुळे नंतर मग शोधत सांद्रामध्ये जंगलामध्ये तो स्थायिक झाला, महापुरुष बनला. त्यामुळे मग तिकडे तिरुपती बालाजी असं मंदिर स्थापन झालं. लक्ष्मीचं कोल्हापूरमध्ये, आपल्याला तर माहिती आहे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये स्थायिक झाली. तर हे असं मित्रांनो छोटा मोठा आपला इतिहास मला माहिती आहे, तो तुम्हाला सांगितला. तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतील.
तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट करा. धन्यवाद.